वैभव सूर्यवंशीवर बीसीसीआय घालणार बंदी। वैभव सूर्यवंशीवर वय लपवण्याचा आरोप। मित्रांनो, 14व्या वर्षी IPL मध्ये पदार्पण आणि तिसऱ्याच मॅचमध्ये 35 बॉलात 100 रन ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीचं यश काही लोकांना डोळ्यात खुपायला लागलंय। बरेच जण वैभवची बॅटिंग बघताना आत्मतृप्त झाल्याची भावना बोलून दाखवत असतानाच काही जण मात्र वैभव सूर्यवंशीचे वय 14 वर्ष नाही तो 16 वर्षाचा आहे वगैरे फालतूबत लावून बसलेत। आता तर एका वैभवच्या जवळच्या माणसानेच वैभवच्या वयाबद्दल मोठा खुलासा केल्यानंतर आता वैभववर बीसीसीआय IPL खेळण्यासाठी बंदी घालू शकतं अशा चर्चांना आता उधाण आलं आहे। पण रावडी बॅटिंगच्या जोरावर डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या वैभववर खरंच बंदी येणार का? त्याला IPL ला मुकावं लागणार का? अजून कोणी त्याच्या वयावर प्रतिक्रिया दिल्यात, याचे यश कुणाच्या डोळ्यात खुपतंय थोडक्यात जाणून घेऊया। नमस्कार, मी तानाजी आणि तुम्ही पाहत आहात तानाजी अख्खे यूट्यूब चॅनल। मित्रांनो, ज्या वयात आम्ही आपल्या मित्रासोबत आपण माळावर बॅटबॉल खेळत होतो, ज्या वयात गावातल्या वाड्या वगळीनं फिरत होतो आणि ज्या वयात आपण महव काढत हिंडत होतो, त्या वयात एक पोरगा IPL सारख्या जागतिक लेवलच्या क्रिकेट स्पर्धेत 35 बॉलात फास्टेस्ट शतक मारते, हे काय अनेकांच्या मनाला पटलं नाही। पण किती पटत नसलं तर जे आहे ते आहे, सगळ्या समोर आहे। आणि 2011 साली ज्या वेळेस धोनी ॲड कंपनीनं वन डे वर्ल्ड कपमध्ये त्यावेळेचा वैभवचा जन्म, त्यानंतर तब्बल 6 वर्षांनी म्हणजेच पहिलीत गेल्यावर वैभवने बॅट हातात घेतली। पुढे 10वीच्या वर्षी गल्ली किंवा शाळेतल्या प्रत्येक क्रिकेट मॅचचा तो बॉय ऑफ द मॅच राहिला आणि त्यानंतर केवळ 4 वर्षात अंडर 14, अंडर 16, अंडर 19 रणजीत खेळत भारतातल्या सर्वात टफेस्ट क्रिकेट लीगमध्ये ठाटात बॅटिंग करायला आला। पहिल्याच मॅचमध्ये यशस्वी जयस्वाल सारखा टॅलेंटेड बॅट्समॅन समोर असताना त्याने शार्दुल ठाकूरला पहिल्याच बॉलवर 6 लावला आणि दाखवून दिलं की ये मेरा इलाका है, मैं इधर रूल बनाने के लिए आया हूँ। त्या मॅचमधल्या त्याच्या खेळीचं कौतुक संपतं ना संपतं तोच त्यानं तिसऱ्या मॅचमध्ये डायरेक्ट फास्टेस्ट सेंचुरी ठोकली। सध्याच्या घडीला तो भारताकडून IPL मध्ये सर्वात फास्ट शतक करणारा बॅट्समॅन आहे। त्याने यशू पठाणचं रेकॉर्ड मोडले। बरं, त्याचा खेळ पाहून क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, सिक्सर किंग युवराज सिंग, शांत संयमी भारताचे राहुल द्रविड आणि भारताचे 2 ओंकार रुकनर वीरेंद्र सेहवाग तसेच रोहित शर्मा सुद्धा त्याचं कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाही। बाकी कॉमेंट्री करणारे सिद्धू पाजी ते आकाश चोप्रा यांनी त्याच्याबद्दल निबार रान हाणलंय। असो, एवढ्या सगळ्यांनी कौतुक केलं म्हणल्यावर पोरात काहीतरी स्पार्क असेल का नाही? पण त्यात आपल्यात तसं नाही। त्याच्या खेळायला बाजूला आता त्याविषयी एक वाद उभा आहे। माजी बॉक्सर आणि ऑलिम्पिक पदक विजेता विजेंद्र सिंग यांना वैभववर काही गंभीर आरोप केलेत। विजेंद्र सिंग म्हणतोय की आजकाल काही जण वय लहान करून क्रिकेट खेळत आहेत, अशी एका ओळीची पोस्ट त्यांनी लिहिली आहे। ती सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे। त्यावर काही जणांनी उलट विजेंद्र सिंग यालाच सल्ले दिले आहेत। त्याचं वय नको, टॅलेंट बघ, अशा कमेंट केल्यात। आता विजेंद्रचा एक ठीक होतं, पण आता सध्या वैभवच्या जवळच्याच लोकांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे। त्यात बिहारची 2 पोरं दिसत आहेत आणि त्यांचा असा दावा आहे की वैभव सूर्यवंशी यांच्यासोबत खेळायचा आणि त्यांच्या वयाबाबतीत खोटं सांगितलं जातंय। दरम्यान त्या व्हायरल व्हिडिओमध्ये जी 2 मुलं दिसत आहेत ते व्हिडिओमध्ये सांगतायत की ते समस्तीपूर बिहारचे रहिवासी आहेत आणि नंतर ते व्हिडिओमध्ये त्यांच्या आजूबाजूची ठिकाणं दाखवत आहेत। मग ते सांगतात की वैभव सूर्यवंशी त्यांच्यासोबत खेळायचा, तो त्याला गोलंदाजी करून सराव करायला लावायचा। पुढे तो मुलगा म्हणतोय की तो वैभव टुकटुकू खेळणारा माणूस नाहीये, तो जिथे खेळला तिथं त्यानं पहिल्या चेंडूवर षटकार मारला। पुढे तो मुलगा बोलतोय की बिहारमधील एक मुलगा स्वतःसाठी नाव कमवत आहे, आता त्याला त्याचा अभिमान आहे, पण त्याचं वय 14 वर्ष दाखवले जाते, याचं त्याला दुःख आहे। याचं खरं वय सांगितलं असतं तर अधिक मजा आली असती। आता त्याचं खरं वय 16 वर्ष आहे, असाच दावा त्या मुलांनी केला आहे। त्यानंतर आता 2023 मधील एक वैभव सूर्यवंशीची मुलाखत सध्या व्हायरल होते सोशल मीडियावर आणि त्यात तो सप्टेंबरमध्ये 14 वर्षाचा होईल असं म्हणत असल्याचं दिसत आहे। म्हणजे आता त्याचं वय 16 वर्षाच्या आसपास असायला हवं।
असं म्हटलं जातंय। त्यामुळे सोशल मीडियावर अनेक लोक त्याच्या वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। या दोन्ही व्हायरल व्हिडिओत नंतर वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगपेक्षा त्याचं वय वादाच्या भोवऱ्यात अडकलंय। त्याच्यावर वय लपवल्याचा आरोप होतोय। वैभव आणि त्याच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार सध्या तो 14 वर्षाचा आहे आणि त्याची बोन टेस्ट करून खात्री करून घेतली तरी त्यांची काय हरकत नाही। आता राहिला प्रश्न, 14 वर्षाचा पोरगा इतके लांब सिक्स मारू शकतो का? तर त्याचे उत्तर म्हणजे वैभवचं वय कमी असलं तरी तो शरीरदृष्टीनं सुदृढ आणि उंच आणि मजबूत आहे। दरम्यान स्किल, टायमिंग प्लस योग्य शॉट सिलेक्शन आणि या कम्युनिकेशनच्या जोरावर तो उभ्या या वयात सुद्धा 90 मीटरचं सिक्स लगावत। वैभवच्या म्हणण्यानुसार त्याच्या हाती बॅट असते तेव्हा तो फक्त बॉलवर लक्ष देतो, बॉलरवर नाही। त्यामुळे समोर कोण आहे कोण नाही त्याला फरक पडत नाही। पण तरीही त्याच्या विरोधकांना 14 वर्षाचा पोरगा इतक्या लांब बॉल कसा मारू शकतो असा प्रश्न पडतोच। पण 13 वर्षी IPL मध्ये खरेदी केल्यानंतर 14 वर्षी तो सामन्यात उतरेपर्यंत BCCIने त्याच्या वयाची चाचपणी केलीच असणारी, आज शंका नाही। दुसरा म्हणजे वैभवचे मेंटॉर थेट राहुल द्रविड आणि VVS लक्ष्मण आहे। आता एवढे दिग्गज लोक IPL सारख्या नामांकित स्पर्धेत त्याच्या खेळाडूचं वय लपवून स्वतःवर नामुष्कीची वेळ ओढावून घेतील असं आम्हाला तर वाटत नाही। त्यामुळे BCCI वैभव सूर्यवंशीवर IPL खेळण्याला बंदी घालणार असं चित्र अजून तर दिसत नाही। हा इंडियन टीमचा जर्सी घालून खेळायला वैभवला टाइम जाईल हे नक्की। आता आपण कोणत्याही खेळाडूचे वय लपवल्यास कोणती कारवाई केली जाऊ शकते याचा अंदाज घेऊया। तर बघा, भारतीय खेळाडूंनी जर खेळताना त्यांचं वय लपवलं किंवा खोटं सांगितलं तर BCCI कडक कारवाई करत असते। अशा खेळाडूवर बंदी आणण्यात येते। वयाचा खोटा व पुरावा घेऊन खेळणाऱ्या खेळाडूवर 2 वर्षाकरता बंदी घालण्यात येते। या काळात तो BCCIने आयोजित केलेल्या कोणत्या टुर्नामेंटमध्ये अथवा इतर सामन्यात खेळू शकत नाही। यापूर्वी काही भारतीय खेळाडूवर अशी कारवाई झाल्याचं समोर आलं आहे। बाकी आता वैभवच्या वयाबद्दल जास्त बोललं गेलं पाहिजे का आता खेळाबद्दल बोललं पाहिजे हे तुम्ही कमेंट करून सांगा। आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।